नमस्कार. तर आज आपण BA तृतीय वर्षांच्या विद्यार्थ्यांसाठी 6व्या सेमिस्टरमधील 14व्या पेपरचा आपण अभ्यास करत आहोत. त्याचबरोबर MA फर्स्ट इयरमध्ये असणाऱ्या सेकंड सेमिस्टरमधील विद्यार्थ्यांसाठी असणारा जो 404 नंबरचा सामाजिक संशोधन पद्धती हा जो पेपर आहे त्या विद्यार्थ्यांना सुद्धा ह्या लेक्चरचा निश्चितच उपयोग होणार आहे. म्हणून दोन्हीही विद्यार्थ्यांसाठी सामाजिक संशोधन पद्धती हा पेपर आहे आणि त्या पेपरचा अभ्यासक्रम हा बहुतांश अभ्यासक्रम हा सारखा असल्यामुळं दोन्ही विद्यार्थी या लेक्चरचा उपयोग आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण करू शकता. विद्यार्थी मित्र हो, आपल्याला माहीत आहे की संशोधन ही एक समाज व्यवस्थेचं अध्ययन करण्यासाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण पद्धती आहे. संशोधनाच्या माध्यमातून समाजामध्ये असणारे विविध जे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत किंवा ज्या काही समस्या आहेत किंवा वेगवेगळ्या समुदायांचा अभ्यास, जाती धर्मांचा अभ्यास, अल्पसंख्याकांचा अभ्यास, दुर्बल घटकांचा अभ्यास किंवा त्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या ज्या काही अडचणी असतील, समस्या आहेत की जे आजही या विकासाच्या प्रक्रियेमध्ये अजूनही मागे आहेत, अशा लोकांच्या समस्यांच्या कारणांचा आपल्याला अभ्यास या संशोधनाच्या माध्यमातून करता येतो. म्हणून संशोधन पद्धती ही विद्यार्थ्यांना अवगत असणं फार गरजेचे आहे. कारण संशोधन मुळातच सामाजिक कल्याणासाठी आहे आणि ज्याच्यामध्ये सामाजिक कल्याण आहे त्या गोष्टींचा अध्ययन करण्यासाठी समाजशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांचा अतिशय महत्त्वाचा रोल आहे. कारण जोपर्यंत आपण समाजामधील ज्या विविध समस्या आहेत त्या जोपर्यंत आपण अभ्यासणार नाही तोपर्यंत आपल्याला त्या समस्यावर सोल्युशन हे मिळवता येणार नाही. नेमकं कोणती समस्या कोणत्या कारणामुळे निर्माण होत चाललेली आहे, त्याची कारणं काय आहेत, त्याची इम्पॅक्ट काय होत चाललेली आहेत, या बाबींचा जर आपण विचार केला तर निश्चितच त्या अनुषंगानं आपण त्याच्यावर काही पर्याय हे शोधू शकतो आणि आपण केलेल्या संशोधनाचा उपयोग हा निश्चितच शासनाच्या विविध योजनांसाठी इम्प्लिमेंटेशनसाठी होऊ शकतो. समाजातील विविध कार्यकर्ते, नेतृत्व यांनासुद्धा समाजातील व्यवस्थेचा अध्ययन होऊ शकते की कोणत्या पद्धतीनं आपण विकासाच्या अनुषंगानं आपली भूमिका असली पाहिजे. म्हणून शासनाचे अधिकारी असतील, कर्मचारी असतील यांनाही विविध संशोधनाचा उपयोग हा होत असतो. म्हणून संशोधन ही आज गरज बनलेली आहे. संशोधनाच्या माध्यमातून आपण विकासाच्या संदर्भामध्ये वेगवेगळे नियोजन करू शकतो, वेगवेगळ्या पॉलिसीज ठरवू शकतो, वेगवेगळी धोरणं राबवू शकतो. म्हणून संशोधनाला आता अत्यंत महत्त्व आलेलं आहे. कारण संशोधनाशिवाय आपण व्यवस्थेला व्यवस्थितपणे आपण वस्तुनिष्ठपणे समजून घेऊ शकत नाही आणि जर आपण समाज व्यवस्थेचा वस्तुनिष्ठपणे अभ्यास केला तर निश्चितच समाजाच्या विकासासाठी त्याचबरोबर देशाच्या विकासासाठी याचा महत्त्वपूर्ण रोल हा राहील. म्हणून विद्यार्थी मित्र हो, संशोधन पद्धती हा एक पेपर नसून संशोधन पद्धती ही तुमच्या अभ्यासासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणारी एक पद्धती आहे. म्हणून संशोधन पद्धती ही तुम्ही मागच्या MAच्या विद्यार्थ्यांनी UGमध्ये असताना थर्ड इयरला सुद्धा अभ्यासलेली आहे. याही वर्षी तुम्ही अभ्यासत आहात आणि थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांना आता यावर्षी ही संशोधन पद्धती अभ्यासत आहात. म्हणून संशोधनाची जी काही मेथड आहे ती आपण व्यवस्थितपणे अभ्यासली पाहिजे, जेणेकरून भविष्यामध्ये आपणाला जे काही संशोधनं करायची आहेत त्या संशोधनासाठी या मेथडचा वापर हा निश्चित होणार आहे. म्हणून गेल्या काही तासिकांमध्ये आपण संशोधनामधल्या ज्या काही संकल्पना आहेत त्या समजून घेण्याचा प्रयत्न करू लागलो होतो. आतापर्यंत आपण पहिल्या प्रकरणामध्ये जे काही डेटा कलेक्शन करण्याची जी काही तंत्र आहेत त्या तंत्राच्या संदर्भामध्ये अभ्यास केला. कारण
डेटा कलेक्शनसाठी त्या टेक्निक्सचा आपण वापर जे करत आहोत, मग ती प्रश्नावली असेल, निरीक्षण असेल, इंटरव्ह्यू असेल, मुलाखत अनुसूची असेल, ह्या टेक्निक्सचा वापर हा प्रायमरी डेटा सोर्स मिळवण्यासाठी उपयोग केला जातो. त्याचबरोबर आपण सेकंड युनिट सुरू केलेलं होतं. सेकंड युनिट हे सुद्धा आपलं अतिशय महत्त्वाचं युनिट होतं की ज्याच्यामध्ये आपण संशोधनामध्ये संगणकाचा वापर किती महत्त्वपूर्ण आहे. कारण जी काही संशोधनासाठी लागणारी जी काही प्रायमरी स्वरूपाची, सेकंडरी स्वरूपाची जी काही माहिती आहे ती आपण जलद गतीने काही क्षणामध्ये संगणकाच्या माध्यमातून ती आपण मिळवू शकतो इंटरनेटचा वापर करून. आणि ती माहिती आपण संशोधनाची माहिती ती आपण व्यवस्थितपणे संगणकाच्या माध्यमातून ती संपादित करू शकतो, नोंदवू शकतो किंवा त्या माहितीला व्यवस्थित रूपात मांडणी करण्यासाठी संगणकाचा वापर हा अतिशय उपयुक्त ठरत असतो. त्याचबरोबर इंटरनेट हा अतिशय महत्त्वाचं त्या ठिकाणी हे झालेलं आहे. इंटरनेट हा अतिशय महत्त्वाचा वापराचा एक भाग आहे आणि इंटरनेटमुळं जगातील कोणतीही माहिती, मी याच्या आधीच सांगितलं होतं की आपल्याला कोणत्याही स्वरूपाची माहिती, मग ती सांख्यिकीय स्वरूपाची असू द्या, धार्मिक स्वरूपाची असू द्या, आर्थिक स्वरूपाची असू द्या, शैक्षणिक स्वरूपाची असू द्या, कोणत्याही स्वरूपाची माहिती आपण काही क्षणामध्ये, आकडेवारी असू द्या, ती आपण इंटरनेटच्या माध्यमातून संगणकाचा वापर करून आपण ती मिळवू शकतो. किंवा वेगवेगळं सोशल स्टडी ज्या झालेल्या आहेत त्यासुद्धा आपण यूट्यूबच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या जे रिसर्च रिपोर्ट आहेत ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये बघू शकतो. म्हणून संगणकाच्या वापराच्या संदर्भामध्ये आपण त्याचं महत्त्व जाणलं. इंटरनेटचा वापर आपण कशा पद्धतीने होत होतो हे आपण या ठिकाणी मागच्या लेक्चरमध्ये अभ्यास केला. त्याचबरोबर याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे इंट्रोडक्शन ऑफ स्टॅटिकल मेजर्स. जी काही संशोधनामध्ये, सामाजिक शास्त्रामध्ये संशोधन करत असताना संशोधकास सांख्यिकीची महत्त्वाची भाग आहे. सांख्यिकीचं ज्ञान असणं हे अतिशय आवश्यक आहे. स्टॅटिकल मेजर्स म्हणजे सांख्यिकीय जी परिमापं आहेत, सांख्यिकीय जी काही मोजमाप करणारी साधनं आहेत त्या परिमापाच्या संदर्भामध्ये, परिमाणांच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास करायचा आहे. तर स्टॅटिकल मेजरमेंट जी आहेत, स्टॅटिकल मेजर जी आहेत ती संशोधनामध्ये अतिशय महत्त्वाचा भाग बनलेली आहेत. कारण आपल्याला जे काही कंटेंट ॲनालिसिस करायचं आहे, जो काय आपल्या संशोधनासाठी आपण जे काही आपल्या फील्डमध्ये जाऊन डेटा कलेक्ट केलेला असतो, मग तो डेटा वेगवेगळ्या स्वरूपाचा असतो आणि ते आकडेवारीमध्ये असू शकतो किंवा शाब्दिक स्वरूपामध्ये असू शकतो. तर त्या आकडेवारीला किंवा शाब्दिक स्वरूपाच्या माहितीला, डेटाला आपल्याला व्यवस्थित रूपामध्ये मांडणी केल्याशिवाय आपण निष्कर्षापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून आपल्याला आपल्या संशोधनामधील जी काही समस्या आहे ती समजून घेण्यासाठी आणि त्यामध्ये काही निष्कर्ष मांडण्यासाठी, निष्कर्षापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला सांख्यिकीय आकडेवारी किंवा सांख्यिकीचं ज्ञान असणं हे फार आवश्यक आहे. म्हणून एकंदरीतच आपण जर विचार केला तर सामाजिक शास्त्रामध्ये संशोधन आज खूप महत्त्वाचा अविभाज्य भाग बनलेला आहे आणि त्यासाठी सांख्यिकीचा उपयोग हा सुद्धा अनिवार्य स्वरूपाचा झालेला आहे. संशोधनाअंतर्गत उत्तरदात्याकडून जी काही मिळालेली माहिती आहे ती उपयुक्त स्वरूपाची आकडेवारी असते आणि त्या आकडेवारीचं एकत्रीकरण करणं, त्याचं व्यवस्थितपणे एडिटिंग करणं आणि सारणीकरणाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या टेबलच्या माध्यमातून किंवा ग्राफच्या माध्यमातून ती मांडणी करण्यासाठी सांख्यिकीचा वापर हा अतिशय उपयुक्त ठरत असतो. किंवा आपण बघू शकतो की उदाहरणार्थ समजा आपला जर शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या संदर्भामध्ये अभ्यास करायचा असेल तर शेतकऱ्यांनी ज्या वेगवेगळ्या कारणांमुळे आत्महत्या केली आहे त्याची आकडेवारी आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध असते आणि त्या आकडेवारीच्या माध्यमातून आपण समजू शकतो की कोणत्या कारणांमुळे किती टक्के लोकांनी, शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत, आत्महत्येची कारणं काय आहेत किंवा त्याचे परिणाम काय आहेत हे जाणण्यासाठी आपल्याला जी वेगवेगळ्या वार्षिक अहवालामधून आपल्याला जी आकडेवारी मिळत असते किंवा क्राईम ब्रँचकडून किंवा
जे काही क्राईम रिपोर्ट असतील त्याच्यामधून आपल्याला ती आकडेवारी प्राप्त होते आणि त्याचा आधार आपण त्या सांख्यिकीचा आधार घेऊन आपण त्याचं विश्लेषण व्यवस्थितपणे करू शकतो आणि निष्कर्षाची मांडणी करू शकतो. म्हणून सांख्यिकीमुळे जे काही जटिल स्वरूपाची जी काही माहिती आहे ती आपल्याला व्यवस्थित आणि स्पष्ट आणि व्यवस्थित रूपामध्ये मांडणी करून ती समजून घेता येते. आणि तथ्याचं आपल्याला जे काही डेटा आहे, जी काही माहिती आहे, त्याचं तुलनात्मक स्वरूपाचं अध्ययन आपल्याला करता येते. उदाहरणार्थ ग्रामीण भाग आणि शहरी भागामध्ये शिक्षणाची स्थिती काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला जी काही आकडेवारी प्राप्त होईल ती आकडेवारी आपल्याला व्यवस्थितमध्ये आकडेवारीच्या माध्यमातून किंवा संख्यात्मक स्वरूपामध्ये त्याची तुलना करता येऊ शकते आणि तुलनेच्या माध्यमातून त्याचा आपल्याला आधार निष्कर्ष मांडता येऊ शकतो. म्हणून एकंदरीतच आपण बघू शकतो की समाजाअंतर्गत ज्या काही सामाजिक समस्यांची सोडवणूक करायची असेल आपल्याला तर सांख्यिकी ही आपल्याला खूप सहाय्यक ठरत असते. त्याचबरोबर आपण बघू शकतो की तथ्यांना संख्यात्मक रूप दिल्या गेल्यामुळं काय होते की संशोधनासाठी आपल्याला जी काही हायपोथेसिसची निर्मिती करायची असते तर वेगवेगळ्या संशोधन अध्ययनामधून आपण आकडेवारीच्या माध्यमातून काही हायपोथेसिस संभाव्य अनुमान आपल्या संशोधनाच्या संदर्भामध्ये मांडू शकतो. त्यासाठी आपल्याला सांख्यिकी ही अतिशय महत्त्वपूर्ण ठरत असते. कारण वर्तमान काळामध्ये सांख्यिकीचे क्षेत्र हे दिवसेंदिवस अतिशय व्यापक होत चाललेलं आहे. सर्वच क्षेत्रामध्ये सांख्यिकी हे शास्त्र आपल्याला उपयोगी शास्त्र म्हणून उपयोगात आणता येत आहे. आणि एकंदरीत संशोधनातील जे काही डेटा कलेक्शन आहे ते कोणत्याही पद्धतीनं आपण कलेक्ट केलेलं असू द्या, मग त्या डेटा कलेक्शन केलेल्या माहितीला, त्या सामग्रीला आपण विस्तृत स्वरूपाच्या एकंदरीत त्या व्यवस्थेमध्ये किंवा आपण त्याच्या वस्तुनिष्ठता आणण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये अचूकता आणण्यासाठी त्याचा वापर आपण करू शकतो. त्याचबरोबर आपण बघतो की शास्त्राची प्रगती जर आपल्याला करायची असेल तर सामाजिक शास्त्रामध्ये अनिश्चित या ठिकाणी आणि गुणात्मक स्वरूपाची माहिती जमा करण्याऐवजी आपल्याला सांख्यिकीय स्वरूपाची माहिती ही वैज्ञानिक तंत्राचा वापर किती प्रमाणात होतो हे त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणूनच संशोधक विषयाचा जो हा अभ्यास करत असतो जास्तीत जास्तपणे ती काटेकोरपणे, वस्तुनिष्ठपणे आणि व्यवस्थित रूपामध्ये ती माहिती कलेक्ट केली पाहिजे की जेणेकरून सामाजिक शास्त्रामध्ये सांख्यिकीचा अवलंब हा यशस्वी ठरेल किंवा उपयोगी पडेल. ही सांख्यिकी जी आहे, आता सांख्यिकी म्हणजे काय, सांख्यिकीलाच आपण इंग्रजीमध्ये स्टॅटिस्टिक्स असं म्हणतो. स्टॅटिस्टिक हे जे काही दोन अर्थाने वापरले जाते की ज्यावेळी तो एकवचनी वापरला जाणारा शब्द आहे संख्याशास्त्र म्हणजे सांख्यिकी असा होतो की ज्याच्यामध्ये संख्यात्मक तथ्यांचं संकलन, ज्याच्यामध्ये सारणीकरण आहे, वर्गीकरण आहे, विश्लेषण आहे किंवा त्याचं इंटरप्रिटेशन आहे इत्यादी तत्त्व त्याच्यामध्ये समाविष्ट होतात सांख्यिकीमध्ये. परंतु हा शब्द जर आपण अनेकवचनी अर्थानं जर वापरला तर त्याचा अर्थ आपण जसं की संख्या आहे, अंक आहेत किंवा संख्यांचं आकलन आहे, संकलन आहे, तथ्यांचं संख्यात्मक सादरीकरण आहे, या अर्थानं तो आपण शब्द वापरत असतो. म्हणून एकंदरीतच आपल्याला सांख्यिकी हे सामाजिक विज्ञान आणि नैसर्गिक विज्ञान अभ्यासण्यामध्ये कोणत्याही घटनांच्या संदर्भामध्ये सांख्यिकीशी संबंधित त्याचा वापर होत असतो. म्हणून मग ही जी काही माहिती आपल्याला प्राप्त होत असते ती सांख्यिकीच्या आधारावर मग राष्ट्रीय उत्पन्न असेल किंवा नफा असेल, उत्पादन असेल, तोटा असेल, कुटुंबाचा आकार असेल, कुटुंबातील सदस्य संख्या असेल किंवा वनस्पतींचा अभ्यास असेल, अशा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये ती माहिती सांख्यिकीद्वारे आपल्याला मिळत असते आणि त्याचं आपल्याला आपल्या उद्दिष्टाच्या माध्यमातून आपण ते अध्ययन करायचं असते. तर या सांख्यिकीच्या संदर्भामध्ये जे अभ्यास केला गेलेला आहे तर सांख्यिकीचा प्रथमतः उपयोग जो केलेला आहे तो जर्मन शास्त्रज्ञ आहे, जर्मन विचारवंत आहे. त्यांनी जो गॉटफ्राईड जो आहे, गॉटफ्राईड एकवाल यांनी सर्वप्रथम सांख्यिकीचा उपयोग केलेला आहे. म्हणूनच गॉटफ्राईड एकवाल यांना सांख्यिकीचा प्रणेता असं म्हणले जाते. म्हणून सांख्यिकीचा उपयोग हा संशोधनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केला जात आहे. तर एकंदरीत आपण सांख्यिकीच्या संदर्भामध्ये काही व्याख्या आपण वेगवेगळ्या पुस्तकामध्ये अवेलेबल आहेत, ते तुम्ही अभ्यासू शकता.
परंतु या ठिकाणी एखादी एक जनरल व्याख्या आपण या ठिकाणी बघूयात की ज्याच्यामध्ये डॉक्टर बावले यांनी एक व्याख्या केलेली आहे. बावले सांख्यिकीच्या बाबतीमध्ये असं म्हणतात की सांख्यिकी हे एका अर्थाने संख्यात्मक मोजणीचं शास्त्र आहे, जे तथ्याच्या संकलनावर भर देत हे असं नसून ती सरासरी विज्ञान आहे. त्या ठिकाणी आपल्याला ह्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे की सांख्यिकी काय आहे, एक संख्यात्मक मोजणीचं शास्त्र आहे. आणि याच्यामध्ये आणखी एक व्याख्या केलेली आहे, जसं की बॉटिंग्टन यांनी असं म्हटलं आहे की सांख्यिकी हे अनुमान व संभाव्यतेचे शास्त्र असून ज्याचा आर्थिक प्रगतीशी घनिष्ठ असा संबंध आहे. तर अशा या दोन व्याख्येमधून आपल्याला सांख्यिकीच्या संदर्भामध्ये लक्षात आलेले असेल की सांख्यिकी काय आहे. तर सांख्यिकी दुसरं काय नसतं, संख्यात्मक मोजणी करण्याचं एक शास्त्र आहे. आणि सांख्यिकी हे एक विज्ञान आहे की जे संशोधनाच्या एखाद्या क्षेत्रामध्ये प्रकाश टाकणाऱ्या आकडेवारीचं संकलन करणं आणि प्रस्तुतीकरण करणं आणि तुलनात्मक विवेचनाच्या पद्धतीशी संबंधित आहे. तर सांख्यिकी हा जो काही भाग आहे, सांख्यिकीचं नेमकं महत्त्वपूर्ण कार्य काय आहे, तर विस्तृत माहितीला संक्षिप्त रूपामध्ये आणि सुलभ पद्धतीनं मांडणी करणं हा एक त्याचा महत्त्वाचा रोल आहे. कारण प्रत्येक संशोधनामध्ये सखोल आणि सूक्ष्म स्वरूपाचं जे काही अभ्यास करायचा असेल तर ते सांख्यिकीच्या सहाय्याने आपल्याला करता येतो. कोणताही निष्कर्ष काढण्यासाठी आपल्याला जी आकडेवारी प्राप्त होत असते ती आकडेवारी निश्चितच त्याला आपल्याला अर्थबोध करून देणारी असते. त्याचबरोबर याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा भाग याच्यामध्ये संशोधनाच्या कार्यामध्ये आहे की तथ्यांना संख्यात्मक स्वरूपामध्ये प्रस्तुत करणं. कारण जी काही माहिती आपल्याला मिळत असते, जी काही गुणात्मक माहितीला आपण संख्यात्मक स्वरूपामध्ये प्रथम घेत असतो आणि ती गुणात्मक आकडेवारी जी संकलित केली असते, या गुणात्मक आकडेवारीचं आपण इंटरप्रिटेशन करण्यासाठी, निष्कर्ष काढण्यासाठी आपण त्या आकडेवारीला एक इम्पॅक्ट स्वरूपाची आकडेवारी देत असतो, परिणामात्मक स्वरूपाची आकडेवारीमध्ये त्याचा बदल करतो. आणि हे कार्य सांख्यिकीच्या माहितीच्या आधारावरच करणं शक्य होत असते. तिसरं याचं महत्त्वाचं फंक्शन आपण असं म्हणू शकतो की तुलनात्मक अध्ययन करण्यासाठी. कारण जी काही आपल्याला संशोधनाच्या अनुषंगानं डेटा कलेक्शन केल्यानंतर आपल्याला आकडेवारी मिळाली असते किंवा आपल्या वेगवेगळ्या गुणात्मक माहितीच्या आधारावर आपण त्याला आकडेवारीमध्ये रूपांतरित केलेलं असते, त्या आकडेवारीच्या माध्यमातून आपण जी काही माहिती आहे ती तुलनात्मक स्वरूपामध्ये प्रस्तुत करण्यासाठी विविध एककांचा आपण त्याच्यामध्ये वापर करू शकतो, ज्याच्यामध्ये परस्पर संबंध आपल्याला साध्य करता येऊ शकते. मग ते मध्य आहे, मध्यांक आहे, मध्यमान आहे, विचलन आहे. तर या एककांचा वापर याच्यामध्ये होऊ शकतो. त्याचबरोबर याच्यामध्ये आणखी एक कार्य सांगता येईल सांख्यिकीचं की पूर्वानुमान लावण्यासाठी सुद्धा सहाय्यभूत आहे. कारण सांख्यिकीद्वारा जे काही वर्तमान काळामध्ये उपलब्ध असलेली जी काही आकडेवारी आहे त्या आकडेवारीच्या आधारावर आपल्याला काही हायपोथिसिस मांडता येऊ शकतात, पूर्वानुमान बांधता येऊ शकतात की आर्थिक, राजकीय, सामाजिक परिस्थिती नेमकं काय आहे आता आणि फ्युचरमध्ये ते नेमकं ते कशा पद्धतीने बदल होऊ शकतात याचा अंदाज आपण या आकडेवारीच्या माध्यमातून घेऊ शकतो. कारण भारतामध्ये ज्या काही पंचवार्षिक योजनांचा आपण अभ्यास केला असेल तर त्या पंचवार्षिक योजनांच्या आधारावर निश्चित केल्या जाते की सांख्यिकीचं हे कार्य किती महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर आणखी एक त्याच्यामध्ये महत्त्वाचा रोल आपल्याला सांगता येईल सांख्यिकीचा की व्यक्तिगत विकासात सुद्धा सहाय्यभूत आहेत. कारण संख्याशास्त्रज्ञ हिपल यांनी असं म्हटलं आहे की सांख्यिकीद्वारा व्यक्तीचा अनुभव व ज्ञानाचा विस्तार होतो. कारण व्यक्तीला ज्या काही सांख्यिकी स्वरूपाच्या आकडेवारीच्या स्वरूपामध्ये नॉलेज प्राप्त होते ते प्रत्येक व्यक्ती सांख्यिकीच्या सहाय्याने आपलं वर्तमान परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्या आधारावर त्या विविध माहितीला एक निश्चित स्वरूपामध्ये ते विश्लेषण करण्याचं काम त्याच्यामध्ये होत असते. जसं आपण बघतो की एखाद्या संशोधकाने जर बालकामगारांचं अध्ययन करायचं असेल तर त्या बालकामगारांच्या भेटीगाठी घेऊन संबंधित तथ्यसामुग्री प्राप्त करता येऊ शकते की ज्यामुळे सामुग्रीचं अनुभव किंवा त्याचा नॉलेजचा अनुभव त्याच्यामध्ये आपोआपच नॉलेजमध्ये भर पडत असते. त्याचबरोबर याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा रोल आहे की सिद्धांतांची पडताळणी व पूर्वनिर्मिती. आतापर्यंत जे काही संशोधनं झालेली आहेत सामाजिक शास्त्रामध्ये
तर त्या वेगवेगळ्या संशोधनामधील सिद्धांतांची त्या ठिकाणी पडताळणी ही माहितीच्या आधारावर करता येऊ शकते. जे काही डेटा कलेक्ट असतो किंवा जे काही सांख्यिकी आकडेवारी त्याच्याकडे असते, त्या आकडेवारीच्या माध्यमातून विविध जे काही संशोधनामधील जे काही सिद्धांतांची निर्मिती केली आहे त्या सिद्धांताचा आपण त्या ठिकाणी पुनर्पडताळणी करू शकतो किंवा सिद्धांताच्या परत नवीन निर्मिती सिद्धांताची आपण करू शकतो. वेगवेगळ्या कारणांच्या माध्यमातून परिणामांच्या माध्यमातून आपण वेगवेगळे सिद्धांत समाजव्यवस्थेच्या संदर्भामध्ये मांडू शकतो. तर ही झाली या एकंदरीत सांख्यिकीचा या ठिकाणी कशा पद्धतीनं कार्य आहे. तर निश्चितच आपल्याला सांख्यिकीचा उपयोग हा समाजशास्त्रामध्ये खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण समाजशास्त्रीय संशोधनाला एकंदरीतच सांख्यिकीद्वारा आपण वैज्ञानिक रूप देऊ शकतो. समग्राचं एक प्रातिनिधिक स्वरूपाचं या ठिकाणी आपण सॅम्पलिंग करण्यासाठी सुद्धा सांख्यिकीचा उपयोग होऊ शकतो, की नमुना आपण किती घेतला पाहिजे, कोणता नमुना आपण आपल्या संशोधनासाठी घेतला पाहिजे, याचा वापर आपण वेगवेगळ्या माध्यमातून करू शकतो. मग त्यासाठी वेगवेगळी डेटा ॲनालिसिस करण्याची आपण साधनं वापरू शकतो त्याच्यामध्ये. त्याचबरोबर जे काही डेटा आहे तो तथ्यामधील जे काही एकमेकाचा परस्पर संबंध आहे ते परस्पर संबंध माहीत करण्यासाठी सुद्धा सांख्यिकीचा वापर आपल्याला होत असतो. आणि सांख्यिकीद्वारा वैज्ञानिक सिद्धांताचं परीक्षण आणि निरीक्षण सुद्धा करता येते. म्हणून जी काही संशोधन आहे ती आपल्याला आतापर्यंत वेगवेगळ्या योजनांची धोरणं निर्माण करण्यासाठी, धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी त्याचा उपयोग होत असतो. धोरणं निर्माण करण्यासाठी संशोधनामधील आकडेवारीचा उपयोग होत असतो. तर एकंदरीतच या सांख्यिकीमध्ये आणखी एक बाब महत्त्वाची आहे की सांख्यिकीमध्ये वेगवेगळी परिमाणं आहेत, मेजर्स आहेत, जसं सेंट्रल टेंडन्सी आहे, त्याचबरोबर विचलनाची परिमाणं आहेत की ज्याच्यामध्ये आपण ह्या गोष्टी अभ्यास. याच्यामध्ये सांख्यिकीमध्ये ज्या काही जनरल माहिती प्रेझेंट करण्याच्या ज्या काही मेथड्स आहेत की ज्याच्यामध्ये आपण कलेक्शन ऑफ स्टॅटिस्टिकल डेटा आहे, कोडिंग करू शकतो, काउंटिंगचा भाग आहे, एडिटिंग आहे, क्लासिफिकेशन आहे, त्यानंतर टॅब्युलेशनचा भाग आहे, त्यानंतर डायग्रामॅटिक आणि प्रेझेंटेशन ऑफ डेटा. वेगवेगळ्या डेटाला माहितीला आपण वेगवेगळ्या चित्रीकरणाच्या माध्यमातून, ग्राफच्या माध्यमातून सुद्धा ते समजून घेऊ शकतो. त्याचबरोबर इंटरप्रिटेशन ऑफ डेटा, तथ्यांचं निर्वचन, तथ्यांचं या ठिकाणी इंटरप्रिटेशन करायचं कामसुद्धा याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे. आणि जनरलायझेशन करणं, जसं विविध माहितीला आपण सामान्य स्वरूपामध्ये आपण मांडू शकतो किंवा याच्यामध्ये ही अतिशय महत्त्वाचा रोल या जनरलायझेशनमध्ये आहे. तर ह्या सगळ्या बाबी या सांख्यिकीमध्ये येतात. तर सांख्यिकीमधल्या ज्या काही महत्त्वपूर्ण आपल्याला स्टॅटिस्टिक्स आहेत तर त्या समजून घेण्यासाठी आपल्याला पुढच्या तासिकेमध्ये आपण त्याचा विचार करणार आहोत. मग ते मध्य आहे, मध्यमान किंवा मध्यांक आहे किंवा बहुलक आहे, या संकल्पना आपण संशोधनाच्या दृष्टिकोनातून ज्या महत्त्वपूर्ण आहेत त्या आपण पुढच्या तासिकेमध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.